नमस्कार मित्रांनो, मैदान चालू आहे पिंपरी खुर्द या ठिकाणी आणि त्या मैदानामध्ये बकासूर आणि राणा हे गटपात झालेले आहेत आणि आता सुरुवात करतोय त्या गटातील निकाल सांगण्यासाठी. मी तुम्हाला सकाळी 1 ते 15चे निकाल सांगितलेले आहेत. आता 15 ते 35मध्ये कोणकोणते बैल सेमीफायनलसाठी पात्र झालेत सुरुवात करतोय. गट क्रमांक 16चा निकाल. 16मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी. या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली बलमा ग्रुप. या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी शिवाची गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेले. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 17चा निकाल आहे. 17मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी बापूसाहेब भाडळे. या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली. कळंबीकरांचा शंभू गट पास सेमीसाठी पात्र झालेला आहे. गट क्रमांक 18चा निकाल आहे. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी वडगाव मावळ. या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. रायबा आणि नांदेगावकरांचा सुंदर सेमीफायनलसाठी पात्र. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. गट क्रमांक 19चा निकाल आहे. 19मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी बारामतीकरांचा मथुर पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. गट क्रमांक 20चा निकाल. 20मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी सालपे विजय भैया. या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली. जुळेवाडीकरांचा राजा जो बकासूरसोबत एकदा पळाला होता तोच राजा पळाला आणि नक्कीच आज चांगलं आव्हान असेल, कारण की मैदान जे आहे ते मातीच्या रानाचं मैदान आहे. गट क्रमांक 22चा निकाल. 22मध्ये 21चा निकाल. 21मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी नांदेड सिटीकरांचा घरचा साज पळताना दिसाला भारत आणि सुंदर. आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे हा भारत काय स्पीडनं पळतो आणि नक्कीच आज त्यानं तसंच स्पीड लावलं डाव्या खांदी आणि सुंदर त्यांचा उजव्या खांदी पळाला. बघूया काय होते सेमीफायनलला. गट क्रमांक 22चा निकाल आहे. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी अभि भैया निंबूत. या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. जेजुरीकरांचा बुलेट आणि त्याच्यासोबत राजा पळाला. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आणि गट क्रमांक 23चा निकाल. काय गाडी पळाली. गाडीनं आज एवढं स्पीड धरलं आहे. आज बकासूर अशा फॉर्ममध्ये आहे जसा पहिला बकासूर पळायचा तसाच आज बकासूर फ्रेश झाला आणि फ्रेशपणे आज बकासूर एवढा फ्रेश मला नव्हतं वाटत कधी पळाला. इतका स्पीडनं पळाली गाडी. काय पळाली गाडी होय. डोळ्याचं पारणंच फिटलं. आणि नक्कीच ही गाडी आजच्या गट क्रमांक 23मधून तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी आज बकासूर मोहिल शेठ धुमाळ सुसगाव तसेच सचिन शेठ घरत यांचा बकासूर पळाला आणि त्या बकासूरसोबत पळाला राणा नावाचा बैल आहे. आणि नक्कीच हा राणा कुठला आहे नक्की मला पण काय माहीत नाही, परंतु गाडी चांगली पळाली. कमेंट्समध्ये नक्की सांगा हा राणा कुठला आहे. ड्रायव्हरचं नाव पण काय समजलं नाही. ड्रायव्हर जरा नवीनच होते त्या गाडीवरती, ते पण सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सुचवा की ड्रायव्हर कुठले होते. नक्कीच आज बकासूर सेमीफायनलमध्ये पास करेल का, सेमीफायनल पास करेल का, कारण की त्या फाटीवरती 4 आणि 5 फाटी यावरूनच गाड्या सेमीफायनलसाठी पात्र झालेत, गटपास झालेत. बघूया आता काय होते काय नाही. खूप साऱ्या शुभेच्छा बकासूर आणि राणाला. 24चा निकाल आहे. 24मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी. या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र. गट क्रमांक 25चा निकाल. 25मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी सर्जा. या सर्जा दुसरा सर्जा आहे तो गट पास झालेला आहे. गट क्रमांक 26चा निकाल आहे. तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी महादेववाडी. या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. बाजी आणि बाजी या दोन्ही नावाची बाजी नावाची बैलं पाळलेली आहेत आणि गट चांगला काढला. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. 27चा निकाल आहे. तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी नितीन भैया करंजपूल. या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. सुलतान आणि शिवाची गाडी. बघूया ही गाडी सेमीफायनलमध्ये काय कमाल करते. गट क्रमांक 28चा निकाल आहे. तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी बावधनकरांचा हिंद केसरी लक्षा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला शंकर फॅन्स यांचा फायर पळाला. फायर आणि लक्षाची गाडी आज सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. 29 गटाचा निकाल आहे. पुनवळे मुळशी. या गाडीचा 1 नंबर आलेला आहे. सुंदर अशी गाडी पळाली. तेजा आणि हरण्याची गाडी सेमीफायनलसाठी पात्र. खूप साऱ्या शुभेच्छा. गट क्रमांक 30चा निकाल. तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी निसर्ग गार्डन कात्र सुभाष तात्या मांगडे यांचा वजीर पळाला आणि त्या वजीरसोबत पळाला शिरवळकरांचा निशान पळाला. सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र. गट क्रमांक 31चा निकाल. 31मध्ये
या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेला हा बारामतीकरांचा गोविंदा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला हरण्या. सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र. 32चा निकाल आहे. SP ग्रुप मावळ मुळशी या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी 7-12च्या मैदानामध्ये 2 नंबरला उतरलेली ही गाडी पळाली. इंद्रा आणि तेजा ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र. 9-12च्या मैदानामध्ये पळाली गाडी. गट क्रमांक 33चा निकाल आहे. तास क्रमांक 4 वरून धावलेली ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. 34-35 पेंडिंग आहे. धन्यवाद.